जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची लेखी परीक्षा फक्त 1 महिन्यावर येऊन ठेपली. बऱ्याच सर्वांचे फिजिकल झालेले आहेत, तर काहींचे सुरू आहेत. भरतीच्या लेखी परीक्षेला फक्त 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी, म्हणून त्याच्यामध्ये मॅथवर येणारे रिझनिंग, जीके, मराठी ग्रामर सगळ्या प्रश्नांची सविस्तर तयारी आपण या फ्री बॅच मध्ये तयार करून घेणार आहोत मित्रांनो. म्हणून सर्वांनी फास्ट जॉईन व्हायचं आहे, कारण की हे प्रश्न मागील भरतीला आले होते आणि सेम प्रश्न या सुद्धा भरतीला 100% येणार. त्याच्यावर सगळ्यात वेळखाऊ सब्जेक्ट कुठला असेल तर तो म्हणजे आपला मॅथ. त्याच्यावर सिंपल ट्रिक्सने कसं कमी वेळेत बरोबर उत्तर काढायचे, हेच आपला ह्या बॅच मागचा, फ्री बॅच मागचा उद्देश आहे. कुठलीही बॅच पेड नाहीये, तुम्हाला पूर्णपणे फ्री दररोज लेक्चर होत जातील. म्हणून लगेच आपल्या चॅनलवर ऍक्टिव्ह राहायचं. इथून पुढे तुमची स्पर्धा परीक्षा होस तर, लेखी परीक्षा होस तर आजच्या बॅचचा फ्री बॅच मधला पहिला सब्जेक्ट आणि पहिले प्रश्न सुरू करूया मित्रांनो. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, एका वस्तूची किंमत 800 रुपये आहे, तर त्यावर 10% सूट दिली तर त्या वस्तूची किंमत किती येईल मित्रांनो. आणि हा प्रश्न विचारलाय 2018च्या पोलीस भरतीमध्ये. सिंपल, खूप सारा सोपा प्रश्न आहे मित्रांनो. 100चं 10% काढलं तर किती येतं? 10 येतं. 200चं 10% काढलं तर किती येतं? 20 येतं. सेम 300, 400, 500. आता आपल्याला कितीचं काढायचंय? 800चं. म्हणजे 800चं 10% जर पाहिलं मित्रांनो तुम्ही, तर ते येणार आहे तुमचं 80 येणार आहे. ठीक आहे, म्हणजे 800 वर 10% सूट दिली म्हणजे 800 रुपयाच्या वस्तूवरती 10% सूटने किती होतात? 80 रुपये मायनस होतील. म्हणजे हा पेन 800 रुपयाला, याच्यावर 10% सूट दिली म्हणजे 80 रुपये सूट. मग आपलं उत्तर कसं येईल? ओरिजिनल किंमत किती आहे? 800 आणि हे डिस्काउंट किती आलेलं आहे आपलं? 80, म्हणजे 720 रुपये त्या वस्तूची किंमत. किती सिंपल, सोपं, साधं प्रश्न, एकही मार्क तुमचा जाऊन देणार नाही. म्हणून लवकर सर्वांनी जॉईन व्हायचं फ्री बॅच मध्ये आपला. ठीक आहे, दुसरा आहे प्रश्न नंबर दुसरा आहे मित्रांनो, खूप सोपा आहे. 2021 ला विचारलेला प्रश्न. एका अर्ध्या मिनिटामध्ये तुम्हाला कसं काढायचं सांगून देतो. 45:5 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क इज टू 9 मित्रांनो. ठीक आहे, इथे थोडक्यामध्ये तुम्हाला रिलेशन काढायचं आहे मित्रांनो. 45 ला 5 आहे, त्याच्या पुढे क्वेश्चन मार्क आणि 9. लक्षात घ्या, सिंपल ट्रिक आहे. ह्या 5 ने ह्या 45 ला डिवाइड करा, उत्तर येणार तुमचं 9. आणि ह्या 9 ने ह्या 9 ला मल्टिप्लाय करा, 9 किती आलं? 81. 2021 मध्ये विचारलेला खूपच सोपा प्रश्न आहे. आता जर इथे सेम तुम्हाला या भरतीत विचारला या रिलेटेड, तर हीच ट्रिक लक्षात ठेवायची मित्रांनो. याने डिवाइड करायचं आणि याचं जे आन्सर आहे त्याने लास्टच्या ह्याला मल्टिप्लाय करायचं. 81 तुमचं आन्सर आलं. ठीक आहे, प्रश्न नंबर तिसऱ्याकडे वळूया मित्रांनो. 12 कामगार 6 दिवसात काम पूर्ण करतात. लक्षात घ्या, एक साइड सुरू आहे, त्याच्यात 12 कामगार 6 दिवसात काम पूर्ण करतात. तर 6 कामगार तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? सिंपल, जर तुम्ही प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक वाचला तर तुम्हाला लगेच लक्षात येईल. इथं कॅल्क्युलेशनची सुद्धा आवश्यकता नाही मित्रांनो. परंतु हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला 2022च्या भरतीमध्ये एवढा सोपा प्रश्न विचारलेला होता. त्याच्यामध्ये काय करायचं आहे? मल्टिप्लाय आणि डिवाइड बाय. सिंपल, कारण की काय त्याच्यात तेच आहे. 12 कामगार 6 दिवसात काम करतात म्हणजे साधारणपणे ते 72 डेज लागतील त्यांना. ठीक आहे, सॉरी, 12 गुणिले 6 72 येईल मित्रांनो. आणि हे 72 डिवाइड बाय हे 6, खालची लाईन लक्षात घ्या. तर 6 कामगार तेच काम किती दिवसात करतील? म्हणून 6 डिवाइड बाय 72 किती आलं मित्रांनो? लक्षात घ्या, ह्याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा, परंतु वेळ असेल तर लगेच सांगायचं आहे. तर त्याचं उत्तर येईल 12 मित्रांनो. ठीक आहे, प्रश्न नंबर 4 आहे मित्रांनो. 50चा 10% किती? 2019च्या भरतीला आलेला प्रश्न आहे. आता हा प्रश्न तुम्ही फाइंड आउट करायचा आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये करायचं आहे, कारण पर्सेंटेज कसं काढायचं हे तुम्हाला पहिल्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं आहे. म्हणून 50चा 10% किती मित्रांनो? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये काढायचं आणि कुठली ट्रिक इस्तेमाल केली, कसं फाइंड आउट केलं ते मला सांगायचं आहे. ठीक आहे, इथे मी ट्रिक याच्यासाठी लिहून ठेवत असतो, कारण की आपण जर प्रत्येक प्रश्न लिहित बसलो, एक्सप्लेन करत बसलो तर खूप लेंथी व्हिडिओ होऊन जाईल. तुम्हाला सिंपल बट शॉर्ट बट स्वीट प्रश्न घेणार आणि रिपीटेड त्याच्यावर कशी ट्रिक इस्तेमाल करायची त्या गोष्टी सांगायचा फक्त उद्देश आहे बॅचचा आपल्या. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचा आता BODMS बोर्ड मागचा रूल इथे यूज करायचा आहे. 20 + 30 × 2 इज इक्वल टू किती? लक्षात घ्या मित्रांनो, हा 2021 ला
प्रश्न आलेला आहे आणि असे प्रश्न 100% प्रत्येक एक्झाम मध्ये विचारलात, स्पेशली पोलीस भरतीच्या. लक्षात घ्या इथं मित्रांनो, सुरुवातीला काय करायचंय तुम्हाला, बोर्डच्या रूल्स नुसार मल्टिप्लाय आणि ऍडिशन असतं. ठीक आहे, सिंपल तेच करायचंय, दुसरी कुठलीच ट्रिक नाही करायची असतं. म्हणजे 20 + 30 × 2, सुरुवातीला काय करायचंय, 30 + 2 म्हणजे आपलं मल्टिप्लिकेशन करायचंय, त्याचं उत्तर येईल 60. आणि आता दुसरं काय करायचंय, ह्याचं 60 जे आलंय ते या 20 मध्ये ऍड करायचंय, म्हणजे 60 + 20 किती आलं मित्रांनो, 80 उत्तर आलं. बरोबर की नाही. म्हणजे सिंपल साधे क्वेश्चन असतात, वेळखाऊ प्रश्न असतात, परंतु सिंपल साध्या पद्धतीने तुम्ही ही बॅच पूर्ण महिनाभर तुम्ही आपली जॉईन केली, ते पण फ्री मधली, तर तुम्हाला अशाच ट्रिक आणि मागील प्रिव्हियस इयरचे जर 10 क्वेश्चन पेपर सोडवले तर तुमचं सिलेक्शन 100% लेखीमध्ये, म्हणजे तुम्ही 45+ तर आरामशीर जाऊ शकता मित्रांनो. कारण प्रिव्हियस क्वेश्चन पेपरवरून तुम्हाला अंदाज येतो की कुठल्या आणि कशा पद्धतीचे प्रश्न पडत असतात, म्हणून त्या गोष्टीचा तुम्ही सखोल अभ्यास करायचा आहे आणि आपल्या बॅचला, फ्री मधल्या बॅचला जॉईन व्हायचंय, जेणेकरून रोज तुम्हाला असेच ट्रिकी क्वेश्चन्स, मॅथ असेल, रिझनिंग असेल, ऑलवेज जनरल नॉलेज असेल किंवा मराठी ग्रामर असेल, प्रत्येकाचा रोज एक सब्जेक्ट वाईज तुम्हाला या बॅच मधून तुमच्यापर्यंत एक चांगले प्रश्न आणि महत्वाचे प्रश्न आणि सिंपल ट्रिक्स याच्यामधून तुम्हाला कळणार आहेत. म्हणून ह्या बॅचला तुम्ही लवकरात लवकर जॉईन आहे. आता 2 प्रश्न तुम्हाला मी असे देणार आहे, त्याचं उत्तर कॅल्क्युलेशन करायचे, कुठली ट्रिक इस्तेमाल करायची ते मला सांगायचंय तुमच्या होमवर्क साठी मित्रांनो. ठीक आहे, प्रश्न नंबर 1 वरच थोडस मी चेंजेस करून देतो आहे. ठीक आहे, इथे एका वस्तूची किंमत 800 आहे, तर इथे 850 करूया, आणि तर त्यावर 10% सुरुवातीच्या एक्झाम्पल मध्ये होतं, इथं 17% डिस्काउंट दिलं. ठीक आहे, 850 ओरिजिनल किंमत आहे, 17% डिस्काउंट दिला आहे, तर याचं उत्तर किती असेल, म्हणजे त्या वस्तूची किंमत किती असेल, ह्याचं उत्तर कमेंट करायचंय. सेम तुमचा अजून एक दुसरा होमवर्क असा असेल, इथे 12 कामगार च्या ऐवजी 18 कामगार करूया आणि 6 च्या ऐवजी 7 दिवस कंप्लीट करायला लागतात, तर तेच काम 8 कामगाराला किती दिवसात पूर्ण करायला वेळ लागेल, हा असा प्रश्न आहे. ठीक आहे, ह्याचं उत्तर कमेंट मध्ये सांगायचंय, आणि जेणेकरून तुमचं प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला लेखीला तुमचा मॅथ मध्ये जास्त वेळ जाणार नाही. भेटूया उद्याच्या अपडेट सोबत, उद्याच्या नवीन स्क्रिप्ट सोबत, नवीन ट्रिक सोबत. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, खूप खूप शुभेच्छा.